श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी सीमाज कॉर्नरमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. आज म्हणजेच 12 ऑगस्टला गटारी अमावस्या आहे, म्हणजेच आषाढी अमावस्या आहे. त्यालाच आपण दीप अमावस्या असे देखील म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ अमावस्ये दिवशी दीपपूजन कशाप्रकारे केले जाते, त्याची पूजा कशी करावी, त्याचे महत्त्व काय आहे, पूजा मांडणी याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर सीमाज कॉर्नर या माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले घंटीचे बेल आयकॉन देखील दाबा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपपूजन केले जाते. आषाढ अमावस्येला दीपान्वित अमावस्या असेही म्हणतात. यंदाची आषाढ अमावस्या सोमवती अमावस्या नावानेही संबोधली जाणार आहे. सोमवती अमावस्येचे महत्त्वही अत्यंत वेगळे आणि विशेष आहे. चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. सन 2023 मध्ये आषाढ अमावस्या सोमवारी म्हणजेच परवा येत असल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हणून विशेषत्वाने साजरी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आषाढी अमावस्येला दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे, त्यामुळे याला दीप अमावस्या असेही म्हणतात. गटारी अमावस्या ही काल संध्याकाळी लागलेली आहे, पण उदय तिथीनुसार गटारी अमावस्या ही आज आहे. त्याकडील सण, व्रत, वैकल्य यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधाराने महत्त्व आहे. दीप अमावस्ये दिवशी घरातील सर्व जे दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून त्या दिव्यांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे कणकेचे गोड दिवे देखील बनवले जातात आणि त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे घरातील मुलगा मुलगी यांचेही पूजन करून त्यांना दिव्यांनी ओवाळले जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आषाढ अमावस्या ही 11 ऑगस्ट रोजी रात्री 1:53 सुरू झालेली आहे आणि 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 असणार आहे. दीपपूजेसाठी आपल्याला येथे काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. येथे मी अशा प्रकारे घरातील जे दिवे आहेत ते घेतलेले आहेत. आपल्या घरात जेवढे दिवे असतात तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत. येथे मी समई घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्या वापरात जे दिवे आहेत ते घेतलेले आहेत, दिवे, पणत्या. त्याचबरोबर या दिव्यांमध्ये आपल्याला 2 पदरी वात घालायची आहे. 1 पदरी वात अजिबात वापरायची नाही. त्याचबरोबर हळदी कुंकू, अक्षता, अगरबत्ती. त्याचबरोबर येथे मी गणपती घेतलेला आहे. तुम्ही गणपतीऐवजी सुपारी घेतली तरीही चालेल. त्याचबरोबर येथे मी फुले घेतलेली आहेत. त्याचबरोबर प्रसाद म्हणून मी साखर घेतलेली आहे, अगरबत्ती स्टँड. त्याचबरोबर येथे मी तिळाचं तेल घेतलेलं आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यावर खूप अतिउत्तम, त्यामुळे शक्यतो तुम्ही तिळाच्या तेलाचाच दिवा लावावा. त्याचबरोबर येथे मी फरशी स्वच्छ पुसून पाट मांडून त्याच्यावर एक लाल वस्त्र अंथरून घेतलेले आहे. तुम्ही पाटाऐवजी चौरंगसुद्धा वापरू शकता. त्यानंतर पाटासमोर मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला या पाटावर दीपपूजा करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर पाटावर आपल्याला तांदळाची रास घालून घ्यायची आहे. दिवे आपल्याला कधीही खाली मांडायचे नाही. दिव्यासाठी आपल्याला तांदळाचे आसन बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरच आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. आता या सर्व तांदळाच्या राशींवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. हे तांदूळ आपल्याला तसेच ठेवायचे नाहीत, तर या सर्व तांदळाच्या राशींवर आपण हळदी कुंकू वाहून घेऊया. प्रत्येक ठिकाणी दीपपूजन ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यानंतर येथे मी सर्वात आधी गणपतीची पूजा करून घेणार आहे. कोणतेही शुभ कार्य असो, आपण सर्वात अगोदर गणपतीची पूजा करतो. गणपतीला मी हळदी कुंकू वाहून फूल वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या प्रत्येक आसनावर तांदळाच्या राशींवर दिवे मांडून घ्यायचे आहेत. घरात जेवढे दिवे आहेत तेवढे आपल्याला मांडायचे आहेत. येथे मी पणत्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी तिळाचे तेल टाकून घेतलेले आहे आणि दिव्याची वात आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशेला करायची आहे. मात्र दिव्याची जे वातीची दिशा आहे ती उत्तर दिशेला अजिबात करायची नाही. आता सर्व दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आपण सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून घेऊया. त्याचप्रमाणे हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर प्रत्येक दिव्याला आपल्याला तांदूळ म्हणजेच अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर प्रत्येक दिवेला आपण फूल वाहून घेऊया. फुलांचं डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता.
तर सजावटीचा भाग आपल्या आवडीप्रमाणे करावा। तर अशा प्रकारे येथे मी सर्व दिव्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून घेतलेली आहे। त्यानंतर येथे मी तिळाचं तेल वापरलेलं आहे आणि हे तेल सर्व दिव्यांमध्ये मी लावून घेतलेलं आहे। आता सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व दिवे पेटवून घेऊया। आता येथे मी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे, तुम्ही गोडाचा कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालेल। त्यानंतर येथे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्याचा नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे। दीप सूर्य अग्नि रूपस्तव तेजस तेज उत्तमम गृहान मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करायची आहे। याचा अर्थ असा होतो की हे दीप दिवा, तू सूर्यरूप, तू अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। तर अशा प्रकारे येथे आपल्याला ही दिव्यांची पूजा करायची आहे। दीपपूजेलाच आषाढी अमावस्या, गटारी अमावस्या, गथरी अमावस्या असे देखील म्हणतात। दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दीपपूजन कसे करायचे त्याबद्दल, दीपपूजनाचा शुभ मुहूर्त आणि दीपपूजनाचे महत्त्व याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाज कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।